हिम्मतवाले प्रकाश आंबेडकर। अकोल्यात सगळीकडे झळकले प्रकाश आंबेडकरांचे बॅनर्स। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील सगळेच पक्ष कामाला लागले आहेत। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर देखील राज्यभर दौरे आणि सभा करत आहेत। प्रकाश आंबेडकर म्हटले की चर्चा होते अकोला लोकसभा मतदारसंघाची। याच मतदारसंघात नवीन वर्षाच्या सुरुवातीला नया साल नया खासदार अशा आशयाचे बॅनर लागले होते। आता पुन्हा अशाच प्रकारचे बॅनर्स अकोल्यात सगळीकडे लागले आहेत। अकोला में तो बस प्रकाश आंबेडकर चल रहे हैं, हिम्मत वाला ए दिल मांगे, बाला साहेब आंबेडकर यही है राइट चॉइस, जिंदा बंदा निडर बेखौफ बेकाप अशा आशयाचे बॅनर प्रकाश आंबेडकर यांच्या छायाचित्रासह अकोल्यात झळकत आहेत। वंचित बहुजन आघाडीने अकोला मतदारसंघाची बांधणी मजबूतरित्या केल्याचे पाहायला मिळत आहे। अनेक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने वंचित बहुजन आघाडीच्या दररोज पक्ष प्रवेश करीत आहेत। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद या मतदारसंघात वाढल्याचे दिसत आहे। येत्या लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघात बदल होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळासह सामान्य जनतेमध्ये आहे। या संदर्भाने अकोला शहरातील जिल्हा परिषद प्रवेशद्वाराजवळ राधाकृष्ण टॉकीज चौक, नेहरू पार्क, दुर्गा चौक आदी ठिकाणी वेगवेगळे मजकुराचे बॅनर लागले आहेत। या बॅनरने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे। काही महिन्यापूर्वी अकोल्यात भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला लाखोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती। संबंध राज्यभर एवढ्या मोठ्या सभेची चर्चा रंगली होती।